आता महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मराठी सोबत हिंदी येणं बंधनकारक असणार आहे का? ही रील आता सेव्ह करा, कारण हा निर्णय महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि तरुणांच्या भविष्यावर मोठा परिणाम करू शकतो। राज्य सरकारच्या एका नवीन शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता हिंदी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं आहे। या निर्णयामुळे मराठी भाषा केंद्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारला तीव्र इशारा दिलाय। मनसेने याला कडाडून विरोध करत विचारलंय की महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या भाषेत काम करणं पुरेसं नाही का? मराठी भाषेचा वापर करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सरकार हिंदीची सक्ती का करते, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। केंद्राच्या धोरणानुसार हिंदी लादली जात असल्याची भावना मराठी प्रेमींमध्ये निर्माण झाली आहे। जर महाराष्ट्रात राहूनही हिंदीची परीक्षा द्यावी लागत असेल तर मराठी भाषेचं महत्त्व काय उरणार, असा संतप्त प्रश्न आता विचारला जातोय। या वादामुळे आता सरकार आपला निर्णय मागे घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी हिंदी अनिवार्य असायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।